निवासी डॉक्टरांच्या संपाविरोधात सरकारनं कारवाईचा बडगा उगारल्यामुळे मार्ड संघटना नरमली आहे। कारवाईच्या भीतीनं निवासी डॉक्टर सरकारबरोबर चर्चेला तयार झाले। मार्ड संघटनेचे प्रतिनिधी थोड्याच वेळात वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांना भेटणार आहेत, त्यामुळे आजच संप मिटण्याची चिन्ह आहे। संपकरी निवासी डॉक्टरांनी रात्री 8 वाजेपर्यंत कामावर रुजू व्हावं असं आवाहन गिरीश महाजन यांनी केलंय। अन्यथा 6 महिन्यांचा पगार कापला जाईल अशी तंबीस गिरीश महाजन यांनी दिली आहे। रुग्णांच्या जीवाशी खेळणं डॉक्टरांनी थांबवावं, सुरक्षेची मागणी 1 महिन्यात पूर्ण केली जाईल असंही गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलंय। मार्डने आमचं म्हणणं मान्य केलेलं नाही, त्यांनी आपला संप मागे घेतलेला नाही। मला वाटतं तशी आणीबाणीची वेळ सगळ्या रुग्णांच्या बाबतीमध्ये हॉस्पिटलमध्ये आलेली आहे, मेडिकल कॉलेजमध्ये आलेली आहे आणि म्हणून आम्ही त्यांना आता शेवटचा उपाय आम्ही सांगितलं, आज निर्णय केलेला आहे आम्ही की या ठिकाणी आपण आज संध्याकाळी 8 वाजेपर्यंत जर कामावर आला नाहीत तर तुमचं 6 महिन्याचं जे वेतन आहे ते आम्ही तुम्हाला या ठिकाणी देणार नाही। आम्ही त्यांचं वेतन कपात या ठिकाणी 6 महिन्याचं करणार आहोत। कायद्याने आम्हाला मोठे अधिकार आहेत, आम्हाला 3 वर्षाचं वेतन या ठिकाणी कापता येणार आहे, परंतु सुरुवातीला आम्ही सांगितलं की 6 महिन्याचं वेतन आम्ही या डॉक्टरांना देणार नाही आणि या उपरही जर त्यांनी ऐकलं नाही तर कायद्यामध्ये अजून कठोर कारवाई त्या ठिकाणी आम्हाला करता येतील, परंतु आम्हाला तिथपर्यंत जायचं नाहीये। आणि म्हणून मार्डला माझं आव्हान आहे, सर्व डॉक्टर्सना माझं रेसिडेन्शियल डॉक्टरांना आव्हान आहे की त्यांनी तात्काळ कामावर या ठिकाणी हजर राहावं, कारण आम्ही रुग्णांच्या जीवाशी या जास्त वेळ या ठिकाणी खेळू शकत नाही। डॉक्टरांच्या संपाविरोधातील याचिकेवरची मुंबई हायकोर्टातली आजची सुनावणी आता उद्या होणार आहे। मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश अनुपस्थित असल्यानं आजची सुनावणी उद्या होणार आहे। डॉक्टर संपाचा आजचा 3रा दिवस आहे। विशेष म्हणजे संप न करण्याचे कोर्टाने आधीच डॉक्टरांना निर्देश दिलेत, तरीही निवासी डॉक्टर अजूनही संपावर आहेत। संपावर गेलेल्या डॉक्टरांनी कामावर रुजू व्हावं, अन्यथा त्यांच्यावर कारवाईचे आदेश आरोग्य शिक्षण विभागानं रुग्णालयांच्या डीनना दिले आहेत। 3057 निवासी डॉक्टर संपावर आहेत। सोलापुरातील 114 निवासी डॉक्टरांना निलंबित करण्यात आलं आहे। सकाळी 10 वाजता कामावर रुजू न कारवाईबाबतची नोटीस बजावली आहे। त्यातल्या 310 निवासी डॉक्टर्सवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। त्याचवेळी सकाळपासून अनेक डॉक्टर कामावर रुजू होत असल्याचंही वैद्यकीय शिक्षण विभागानं सांगितलंय। पुण्याच्या ससून हॉस्पिटलमधील पेडियाट्रिक वॉर्डातील डॉक्टरांना कोंडण्यात आल्याचा आरोप संपकरी डॉक्टरांनी केला। विभाग प्रमुखांनी या डॉक्टरांना कोंडला, आंदोलनात सहभागी होऊ नये म्हणून हा मज्जाव करण्यात आल्याचा आरोप डॉक्टर्सनी केलाय। पुण्यामध्ये सामूहिक रजेवर गेलेल्या निवासी डॉक्टर्सना नोटीस देण्यात आली आहे। कामावर रुजू व्हा, अन्यथा निलंबित केलं जाईल असा इशारा या नोटीसीत देण्यात आला आहे। ससून रुग्णालयाचे डीन डॉक्टर अजय चंदनवाले यांनी सामूहिक रजेवर गेलेल्या 250 डॉक्टरांवर नोटीसीचा बडगा उगारलाय। त्यामुळे काही डॉक्टर कामावर रुजू होण्यास सुरुवात झाली आहे। राज्यातल्या 16 हॉस्पिटल्सपैकी 12 सरकारी हॉस्पिटल्समधील डॉक्टर्स संपावर गेले। विधानसभेतल्या विरोधी पक्षांच्या 19 आमदारांचं निलंबन करण्यात आलंय। शनिवारी अर्थसंकल्प मांडताना अडथळा आणणं तसंच सभागृहाचा अवमान करणं या कारणांवरून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे। 31 डिसेंबरपर्यंत या सर्वांचं निलंबन करण्यात आलंय। विधानसभेत बहुमत असावं यासाठी विरोधी आमदारांचं निलंबन केल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला, तर निलंबनाच्या कारवाईनंतर विरोधकांनी काळ्या फिती लावून या घटनेचा निषेध केला। विधानसभा अध्यक्षांकडे विरोधी पक्षांचे आमदार काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करण्यासाठी गेले। जोपर्यंत निलंबन मागे घेत नाही तोपर्यंत विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्धार विरोधकांनी केलाय। तसंच कारवाईचा निषेध करत विधान परिषदेत विरोधकांनी गोंधळ घातला। त्यानंतर दिवसभरासाठी विधान परिषदेचं कामकाज तहकूब करण्यात आलं। विरोधी पक्षाच्या आमदारांवरील निलंबनाच्या कारवाईमुळे अर्थसंकल्प मंजुरीचा मार्ग मोकळा झालाय। आता शिवसेना विरोधात गेली तरी अर्थसंकल्प मंजूर करण्यास सरकारला अडथळा येणार नसल्याचं समजतंय। अर्थसंकल्पावर मतदान झाल्यास शिवसेना विरोधात जाण्याची भीती सरकारला होती। मतदान झाल्यास सरकारला 19 आमदार कमी पडतात। आता 19 गोंधळी आमदारांचं निलंबन करण्यात आलंय, त्यामुळे सरकारसमोर अर्थसंकल्प मंजूर करून घेण्याचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा आहे। विरोधी पक्षांच्या आमदारांचं निलंबन केल्याप्रकरणी विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारवर टीका केली आहे। हा लोकशाहीचा खून असल्याचा आरोप विखे पाटील यांनी केला आहे, तर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही या कारवाईचा निषेध केला आहे। 2 आठवडे आम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी करतोय। सभागृहाच्या आतमध्ये सभागृह चाललं नाही 10 दिवस आणि आता कुठेतरी आता अर्थसंकल्पाची आज चर्चा होत असताना कपात सूचना आम्ही देऊ आणि कपात सूचनेच्या मुद्द्यावर सरकारचा पराभव स्पष्ट दिसत होता आणि म्हणून सोडाच्या भावनेनं केवळ आज 19 आमदारांनी निलंबनाची कारवाई केली आहे। लोकशाहीची हत्या आज झालेली आहे। खरं तर दुर्दैव या गोष्टीचं आहे
की शेतकऱ्यांसाठी दोन्हीही सभागृहामध्ये 10 दिवस आम्ही कर्जमाफीसाठी लढा दिला। या सरकारला तर पाजर फुटलं नाही, कर्जमाफी अर्थसंकल्पात आली नाही, पण कर्जमाफीची मागणी का केली म्हणून जर 19 आमदारांना निलंबित केलं असेल तर या सरकारला मला या ठिकाणी सांगायचं आहे, असे आमदार कितीही निलंबित केले तरी शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या सदनामध्ये आणि सदनाच्या बाहेर लढा देणार आहे। या पुढच्या बातम्यांकडे राज्यातील 3 महापालिका निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे। चंद्रपूर, लातूर आणि परभणी या महानगरपालिकांसाठी 19 एप्रिलला मतदान होणार आहे, तर 21 एप्रिलला मतमोजणी होणार आहे। महापालिका निवडणुकीसाठी 27 मार्च ते 3 एप्रिल दरम्यान अर्ज भरावा लागणार आहे। उमेदवारी मागे घेण्यासाठी 7 एप्रिलपर्यंतची मुदत असणार आहे। 8 एप्रिलला उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होईल। दुसरीकडे राज्यातील इतर महानगरपालिकांमधील पोटनिवडणुकांसाठी देखील याच दरम्यान निवडणुका घेतल्या जाणार आहेत। बीड जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीतल्या पराभवाची राष्ट्रवादी काँग्रेसनं गंभीर दखल घेतली आहे। माजी राज्यमंत्री सुरेश धस यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा अजित पवारांनी दिलाय। या संदर्भात अजित पवारांच्या नावानं प्रसिद्धीपत्रक काढण्यात आलंय। जिल्ह्यातला पक्ष कार्यकर्ता पक्षवाढीसाठी तळमळीनं झटत असताना आणि लोकमान्यतेची मोहर उमटलेली असताना राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा झालेला पराभव कार्यकर्ते आणि मतदारांच्या जिव्हारी लागल्याचं त्यांनी नमूद केलंय। या संदर्भात पक्षभावना अत्यंत तीव्र आहेत। पक्षाच्या जीवावर आमदारकी, राज्यमंत्रीपद उपभोगल्यानंतरही पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवण्यात येईल असंही या पत्रकात म्हटलंय। अशा पक्षविरोधी कारवाया सहन करणार नसल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलंय। मात्र सोलापूरमधल्या बंडखोरीबाबत या पत्रकात मौन बाळगण्यात आलंय। गोव्यात काँग्रेसच्या मागील शुक्लकाष्ट काही संपण्यास तयार नाही। विधिमंडळात सर्वात मोठा पक्ष असूनही सत्ता स्थापन करण्यास काँग्रेसला अपयश आलं। आता काँग्रेसचा सभापतीपदाचा उमेदवारच निवडणुकीवेळी गैरहजर राहिल्यानं काँग्रेसला मोठा धक्का बसला। मतदानावेळी सभागृहात काँग्रेस उमेदवार अलेक्स रेजिनॉल्ड गैरहजर राहिले। त्यामुळे सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार डॉक्टर प्रमोद सावंत 20 विरुद्ध 15 अशा मतांनी निवडून आले। सभापतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या आमदारांना तटस्थ राहणंच पसंत केलं। उद्या राज्यपालांचं अभिभाषण होईल आणि उपसभापतीपदाची निवडही करण्यात येईल। तर शुक्रवारी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर अर्थमंत्री या नात्यानं गोव्याचा अर्थसंकल्प सादर करतील। बरं वाटतंय, आनंद होतोय की पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत असताना आमदार आणि आमदारपदी दुसऱ्या वेळी आमदार झाल्यानंतर सरकारच्या वतीने माझी सभापती पदासाठी निवड झाली, त्यामुळे खूप आनंद होतोय। या सभागृहाचं निपक्षपाती काम करण्यासाठी माझा प्रयत्न असेल। प्रदेश काँग्रेसच्या दुर्लक्षामुळे जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्व पदाधिकारी सामुदायिक राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत। रत्नागिरीत प्रदेश नेतृत्वावर काँग्रेसचे पदाधिकारी कमालीचे नाराज आहेत। 2 दिवसांमध्ये खासदार निलेश राणे यांच्या राजीनाम्यावर त्यांच्या भूमिकेवर योग्य तोडगा काढला गेला नाही तर आम्हीही आमच्या पदाचे राजीनामे देऊ अशी भूमिका काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मांडली। माजी खासदार निलेश राणे यांच्या भूमिकेला सगळ्यांनी समर्थन दिलंय। मराठवाड्यामध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसानं जवळपास 370 गावं आणि शिवारांना झोडपले। यामध्ये 79,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचं प्राथमिक पंचनाम्यातून समोर आलंय। अवकाळी आणि गारपिटीनंतर तब्बल आठवड्याभरानंतर औरंगाबादच्या विभागीय आयुक्तालयात प्राथमिक अहवाल पूर्ण झालाय। हा आकडा प्राथमिक असून पूर्ण पंचनामे झाल्यानंतर नुकसानीचा आकडा अधिक वाढणार आहे। मराठवाड्यातील बीड, लातूर, परभणी, उस्मानाबाद, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील 36 तालुक्यांमध्ये 15 आणि 16 मार्च रोजी अवकाळी पावसासह गारपीट झाली। त्यात गहू, ज्वारी, हरभरा आणि फळ पिकांचंही मोठं नुकसान झालं। यात सर्वाधिक 27,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान एकट्या लातूर जिल्ह्यात झालंय। यापाठोपाठ बीड जिल्ह्यात 23,229 आणि परभणी जिल्ह्यात 22,550 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। शिवाय 6 जणांना या काळात आपला जीव गमवावा लागला तर 22 जण जखमी झाले। आता शेतकऱ्यांना कधी मदत मिळणार हा प्रश्न कायम आहे। गेल्या 2 महिन्यांपासून विविध कारणांनी वादात असलेल्या शेगाव इथल्या नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर मागील 3 दिवसांपासून अनागोंदी कारभार सुरू आहे। त्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांनी आवाज उठवला। शेतकऱ्यांचा तुरीचा माल जैसे थे पडून असताना व्यापाऱ्यांच्या मागून आलेल्या मालांना टोकन दिलं जात असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठत न्याय मागितला। आमचं म्हणणं शेतकऱ्याचं असं आहे की 1.5 महिन्यापासून आम्ही तिथं पडलेलो आहोत आणि 27 तारखेची जी आवक आहे हे 10 तारखेच्या टोकनामध्ये मोजत आहे। 2-2 महिन्यापासून शेतकरी पडलेला आणि व्यापाराची पोते जास्तीत जास्त मोजल्या जाऊन राहिले। टोकन क्रमांकावर 35 पोते असतात, तिथं 300, 200, 250, 100 असे पोते मोजतात। याची चौकशी करण्यात यावी। आणि मापाबद्दल असा विषय आहे की रात्री मापं चालतात
शेतातून माप चालून राहिले, बाहेर मार्केटमधून बाहेरच्या शेगावच्या बाहेरचा माल आतमध्ये येऊन राहिला आणि आम्ही म्हटल्याप्रमाणे कोणतंच आम्हाला काम मिळून नाही राहिलं. तिथं आमच्या म्हणण्यानुसार कोणताच काटा होऊन नाही राहिला. सिरियल क्रमांकाप्रमाणे काटा होऊन नाही राहिला. कालची यादी जी आलेली आहे ते सर्व खोटी यादी आहे. त्यांची यादी रजिस्टरमध्ये नाव नाही आहे, तरी त्यांचं मोजमाप झालेलं आहे. नैसर्गिक संकटामुळे शेतकरी अधिक अडचणीत आला असताना आता वीज विभागामुळे शेती अडचणीत आली आहे. 4 वर्षांपासून सातत्यानं पाठपुरावा करूनही वांगणी गावातील शेतकऱ्यांना सुरळीत आणि योग्य दाबानं वीज पुरवठा होत नसल्यानं शेतकरी हैराण झाले आहेत. वीज विभागाच्या या मनमानी कारभाराला कंटाळून अंबरनाथमधल्या शेतकऱ्यांनी राज्य शासनाकडून मिळालेले सर्व पुरस्कार परत करण्याचा इशारा दिला आहे. पाणी वाचवा असा संदेश आज जागतिक जल दिनानिमित्त सगळेच देतात. मात्र याच दिवशी औरंगाबाद महानगरपालिकेकडून पाण्याची बिनभोभाट नासाडी सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळालं. पैठण औरंगाबाद मार्गावरच्या चितेगाव जवळ पाईपलाईनचा वॉल्व 10 दिवसांपासून नादुरुस्त आहे. यातून रोज लाखो लिटर पाण्याची नासाडी होतीये. स्थानिक फुटक्या वॉल्वमधूनच पाणी भरतायत. विशेष म्हणजे पाणी वाचवायचा संदेश देणाऱ्या महापालिकेला ही नासाडी मात्र दिसत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. धुळे माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील आणि उपशिक्षणाधिकारी किशोर पाटील या दोघांना तब्बल 2,30,000ची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलंय. नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं हा सापळा रचला होता. महिन्याभरात जिल्ह्यात वर्ग 1चे अधिकारी लाच घेताना पकडले जाण्याची ही दुसरी घटना आहे. सापाचं जहाल विष विकण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना नागपूरच्या MIDC पोलिसांनी अटक केली आहे. गोपाल सिंग गौर आणि रोशन अमृतवार अशी अटक केलेल्या आरोपींची नावं असून त्यांच्याकडून सुमारे 70 मिलीमीटर नागाचं विष जप्त करण्यात आलंय. जप्त केलेल्या विषाची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत लाखोंच्या घरात असल्याचं बोललं जात आहे. यवतमाळच्या किनी गावात आज पहाटे एक भरधाव ट्रेलर शिरला. या ट्रेलरची रस्त्याच्या कडेला असलेल्या 4 घरांना टक्कर बसल्यानं घरांची पडझड झाली, तर घराला लागून असलेल्या गोठ्यातील 8 जनावरं ट्रेलर खाली चिरडली गेली. अपघातात 2 जण जखमी देखील झाले आहेत. ग्रामस्थांनी जखमींना उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केलंय. या अपघातामुळे किनी गावात रस्त्याच्या कडेवर कठडे बसवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. गॅस सिलेंडर वितरकांच्या मनमानी कारभाराचा निषेध करत आष्टीच्या नागरिकांनी जनशक्ती संघटनेच्या मदतीनं विराट निषेध मोर्चा काढला. अनुसया गॅस कंपनी विरोधात हा मोर्चा काढून या गॅस वितरकावर कडक कारवाई करण्याची मागणी इथल्या नागरिकांनी केली आहे. गॅसचा नंबर लावल्यानंतर देखील वेळेवर गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं नागरिकांना मोठ्या त्रासांना सामोरं जावं लागतं. तसंच अनुसया गॅस कंपनी जास्तीचे पैसे घेत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. जनतेच्या आरोग्यावर शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत असल्याचा दावा शासन नेहमीच करत असलं तरी राज्यातील आरोग्य विभागाचा पुरता बोजवारा उडाल्याचं चित्र दिसून येत आहे. शासनानं बुलढाणा जिल्ह्यातील तरवाडी परिसरातील ग्रामस्थांसाठी लाखो रुपये खर्च करून आरोग्य उपकेंद्राची इमारत बांधली. मात्र गेल्या 2 वर्षांपासून इथलं विद्युत कनेक्शनच बंद करण्यात आलं असून ही इमारत फक्त शोभेची वस्तू बनली आहे. त्यामुळे आरोग्य विभागानं आता तरी या आरोग्य उपकेंद्राकडे लक्ष देऊन इथल्या ग्रामस्थांना आरोग्याच्या सुविधा द्याव्यात एवढीच माफक अपेक्षा इथल्या ग्रामस्थांना आहे. नागपूरच्या भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये आग लागली. मंगळवारी दुपारी लागलेली ही आग अजूनही तशीच धुमसत असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरूच आहेत. 34 एकराच्या परिसरात पसरलेल्या डम्पिंग यार्डच्या 50%हून अधिक जागेवर आता ही आग पसरली असून कचऱ्याच्या ढिगांच्या आतून ही आग जळत आहे. त्यामुळे परिसरात सगळीकडेच धूर दिसून येतोय. ही आग संपूर्णपणे विझवायला आणखी काही दिवस लागण्याची शक्यता वर्तवण्यात येते. जो इथे डम्पिंग यार्डमध्ये जो सीन बनतो तो एकदम फायर फायटिंगसाठी डिफिकल्ट असतो आणि हे ओपन कास्ट असल्यामुळे ज्या आगीच्या ठिणग्या एका विंडोजवरून दुसऱ्या विंडोजवर जातात खुलेच्याप्रमाणे आणि त्यामुळे ते आग पसरायला मदत होते. तर त्यामुळे थोडंसं फायर फायटिंग फार डिफिकल्ट आहे आणि ती आग जेव्हा आतमध्ये अजून पेनिट्रेट होते कारण हा कचरा म्हणजे सर्व कंबस्टिबल कचरा आहे. त्याच्यात माती पण आहे पण जास्तीत जास्त प्लास्टिक आणि कापड आहे. त्यामुळे ही आग अजून बरेच दिवस चालेल आणि याला विझवायला थोडासा म्हणजे विभागाची चांगली दमछाक होणार आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागाचा विकास व्हावा या उदात्त हेतूनं राज्य आणि केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात खर्च करून रस्ते आणि पूल बांधणी मोठ्या प्रमाणात करत आहे. मात्र ग्रामीण भागात होत असलेलं हे काम कुठल्या स्वरूपाचं होतंय हा प्रश्नच आहे. गोंदिया जिल्ह्यातल्या सडक अर्जुनी तालुक्यात बांधण्यात येत असलेल्या पुलाच्या बांधकामात चक्क माती मिश्रित वाळूचा वापर केल्यामुळे तो पहिल्या पावसाळ्यातच वाहून जाणार नाही ना अशी भीती गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. निकृष्ट प्रतीचं काम असल्याचं गावकऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी याबाबत विचारणा केली. मात्र संबंधित कंत्राटदारांना त्यांच्या तक्रारीकडे कानाडोळा करत अधिकाऱ्याकडे बोट दाखवलंय.
रायगड पोलीस भरतीसाठी आजपासून अलिबाग इथं पण उमेदवारांनी अर्ज केला असून आज पहिल्या दिवशी 1000 उमेदवारांना बोलवण्यात आलं. त्यांची कागदपत्र तसंच शारीरिक क्षमता चाचणी घेण्यात आली. बनावटगिरी टाळण्यासाठी प्रत्येक उमेदवारांच्या बुटांच्या ठशांची नोंदही केली जाते. लातूरमध्ये 11व्या राज्यस्तरीय महावीर कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. या स्पर्धेत राज्यातील सर्वच वयोगटातील जवळपास 525 मल्लांनी आपला सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेतील खुल्या गटातील अंतिम लढत ही बीड येथील मल्ल गोकुळ आवारे आणि रामेश्वर येथील मल्ल दीपक कराड यांच्यात झाली. अटीतटीच्या लढतीत दीपक कराडनं 5-4 अशा गुणांनी पराभव करून महाराष्ट्र कुस्ती महावीर 2017 हा किताब पटकावला. कुस्ती महावीर स्पर्धा दरवर्षी आपण घेतो. 11वं वर्ष आहे. मला सांगायला आनंद वाटतो की मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेने किंवा बाकीच्या भागामध्ये हरियाणा आणि त्या मानाने थोडासा कमी इथं ह्याची आवड जी अजून निर्माण होण्याच्या भूमिकेतनं आमचे आजोबा राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड साहेब यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गेले 11 वर्ष आमचे वडील डॉक्टर विश्वनाथ कराड MIT संस्था समूहाच्या प्रमुख त्यांच्या वतीनं आम्ही ह्याचं आयोजन करतो. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.